हे देखील असंच एक तळं आहे पक्ष्यांसाठी. आता उन्हाळा आहे त्यामुळे त्याचं पाणी हे केलं पण ते तेव्हा सभोवताली असं कंपाऊंड करून फक्त पक्षीच यावेत, इतर कोणी येऊ नये अशा दृष्टीने झाडींचं कंपाऊंड केलेलं आहे. तळ्यासाठी जायला, स्वच्छ करायला असं आहे तळं. पक्ष्यांसाठी खूप खबरदारी घेत आहेत इथले जंगल ट्रेक करणारे सर्व सुज्ञ नागरिक. असा हा कम्प्लीट फुल्ली जंगली भाग. बरेच जण आनंद घेत असतात तिथे येण्याचा. माझ्या मागे लहान मुलगा आणि त्याची बाबा. आता उन्हाची तिरीप सुरू झालेली आहे. किर्र झाडी असलेले हे जंगल सभोवताली फक्त हा रस्ता सोडला तर इतरत्र घनदाट झाडी असलेले हे जंगल. खूप जुने जुने वृक्ष, मोठ्या उंचीचे अशा तऱ्हेचं हे जंगल. असे वातावरण खूपच छान असतं. पक्षी हा चौथरा आहे, इथे बसायला विश्रांतीसाठी लोक बसलेत ह्या चौथऱ्यावर. असे प्रत्येक चौकात मोठे स्पॉट आहेत. आणि आता ह्या चौकातून आम्ही हा जो समोरून रस्ता बघतोय तिथून वळत चाललेला आहे. संख्या आनंद घेतात. थँक्यू. आणि आता हा रस्ता आमच्या बॅक टू पॅव्हलियन जिथं आम्ही राहतो त्या बाजूला चाललेलो आहे. आमची टीम हळूहळू चालली आहे पुढे. अशा तऱ्हेने हा ट्रेक आम्ही परतीच्या प्रवासाला तळजाई टेकडीचं दर्शन घेऊन तळजाई मातेचं जिथं 3 देवी आहेत, पद्मावती आहे, तुळजाभवानी आणि अंबा माता, कोल्हापूरची महालक्ष्मी. असं आता चाललं आहे.